Hello, welcome students, and today we'll be start to discussions of the new ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. वी आर हालीमध्ये आपण स्टार्ट केलेलं आहे की ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट या नवीन कंटेंटला स्टार्ट केलं आहे इन द फॉर्म अंडर द टॉपिक that is optics. Then in the previous lectures we are study the simple microscopes, and in these lectures we are start to studying the another optical instrument that is called as the compound microscopes. Another is a compound microscopes. Compound microscopes. इन कंपाऊंड मायक्रोस्कोप्समध्ये एक वेगळीच जी काही इंटरेस्ट असणार आहे त्यामध्ये टू थिन कॉन्व्हेक्स लेन्स विल बी यूज. या ठिकाणी दोन वेगवेगळे कॉन्व्हेक्स लेन्स या ठिकाणी यूज केले आहेत. आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप इट इज युजफुल फॉर सीइंग ऑर ऑब्झर्विंग द very smallest object. The object range will be 10⁻⁻1 millimeter to the 10⁻³ millimeter. इतक्या लहानशा ऑब्जेक्टला बघण्याची जी काही चान्स आहे हे यामध्ये दिसते. तर ॲक्च्युली सिम्पल जे काही मायक्रोस्कोप आपण यूज केलेला आहे ॲज ए रीडिंग ग्लासेस, त्यामध्ये यामध्ये डिफरन्स काय आहे. इन द अँग्युलर मॅग्निफिकेशन्स ऑर द मॅग्निफाईंग पॉवर्स of the simple pendulum is inversely proportional to the focal length in a simple pendulum. Then the m, that is the m is the angular magnifications or magnifying power is inversely proportional to the focal length. फोकल लेंथ जे काही इक्वेशन्स आलेलं होतं ते 1+1/f d/f असं काहीतरी वेगळे इक्वेशन्स त्या ठिकाणी आपल्याला आले होतं. देन दे इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द फोकल लेंथ इन सिम्पल पेंडुलम सिम्पल मायक्रोस्कोप्स. द सिम्पल मायक्रोस्कोप then we are use the lower and lower, म्हणजे जी काही व्हॅल्यू ऑफ एफ असणार फोकल लेंथ कसं असणार आहे, कमीत कमी फोकल लेंथ असणं गरजेचं आहे. देन वी वॉन्ट स्मॉलर एफ, that is smaller focal length. We want the smaller focal length. Then we have the smaller focal length. Then we use the smaller, then thicker and thicker convex lens. We use thicker and thicker convex lens. CL, it is a convex lens. It is also used for concave lens, that is convex lens. म्हणजे आपल्याला जर जी सिंपल पेंडुलममध्ये सिंपल मायक्रोस्कोपमध्ये जर आपल्याला क्लिअर इमेज पाहिजे असेल किंवा एमची व्हॅल्यू जर मॅक्झिमम पाहिजे असेल तर आपल्याला काय म्हणजे इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द फोकल लेंथ. फोकल लेंथ हे मिनिमम असणं गरजेचं. स्मॉलर फोकल लेंथ, जर फोकल लेंथ जर स्मॉलर पाहिजे असेल तर वी यूज द थिकर अँड थिकर कॉन्व्हेक्स लेन्स. म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स हा खूप आणि खूप जाड असणं गरजेचं आहे. फॉर द सच लेन्सेस बोथ आर स्पेरिकल अँड क्रोमॅटिक ॲबरेशन्स विल बी डॉमिनेट्स. देन फॉर सच लेन्सेस बोथ आर स्पेरिकल ॲज वेल ॲज chromatic aberrations will be produced or dominants. The higher magnifying power needed, we go to the more than one lenses. या ठिकाणी जे काही सिंपल मायक्रोस्कोपमध्ये किंवा रीडिंग ग्लासेसमध्ये आपण एकच कॉन्व्हेक्स लेन्स यूज केलेला होता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एकपेक्षा जास्त म्हणजे जी काही कंपाऊंड मायक्रोस्कोप आपण बघणार आहे, कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये एकपेक्षा जास्त लेन्सेस यूज केल्या आहेत, कॉन्व्हेक्स लेन्सेस यूज केल्या आहेत. वी यूज two convex lenses, their capacity to watching, they're observing the some range of the object, that is 10⁻⁻1 millimeter to the 10⁻³ millimeter. इतका लहान ऑब्जेक्ट आपल्याला बघू शकतो.
Then the instrument is called as a compound pendulum. Sorry, compound microscopes. That is compound microscopes. In compound microscope, in compound microscope, in compound microscope, we use two thin convex lenses. Two convex lenses having suitable focal length, having suitable focal lengths, having the suitable focal lengths. We use two lenses, convex lenses in the compound microscopes. Then इट इज अ व्हेरी स्मॉल ऑब्जेक्ट. आपण एकदम लहान ऑब्जेक्ट देखील आपण इझिली व्ह्यू करू शकतो किंवा पाहू शकतो. देन कंपाऊंड मायक्रोस्कोप इज यूज्ड टू कॉन्वेक्स लेन्स हॅव्हिंग द सुटेबल फोकल लेंथ. दे यूज्ड इन द वन ऑफ द सिलेंडर अँड द फेसिंग ऑफ दॅट लेन्सेस. तर आपण आता ॲज वेल ॲज सायमल्टेनियसली डायग्राम देखील काढायचा प्रयत्न करणार आहे. कन्सिडर दिस इज द प्रिन्सिपल ॲक्सिस. ओके, दिस विल बी प्रिन्सिपल ॲक्सिस अँड this is the one of the lenses, convex lenses. Another convex lenses is, this is the another convex lens. ठीक आहे, दोन्ही कॉन्वेक्स लेन्सची साईज हे डिफरंट असणार आहे. देन या ठिकाणी एक ऑब्जेक्ट आहे. कन्सिडर वन ऑफ द एनी ऑब्जेक्ट. ठीक आहे, अशा पद्धतीने कुठला एक ऑब्जेक्ट आहे असं कन्सिडर केलेला आहे. तर जी काही लेन्सेस आहे ती ऑब्जेक्टला फेस करत आहे, या लेन्सेसला म्हटलं जातं दिस इज द ऑब्जेक्टिव्ह. दिस लेन्सेस इज कॉल्ड ॲज ए ऑब्जेक्टिव्ह. देन अनदर लेन्सेस विल बी फेसेस दॅट दिस, या लेन्सेसला म्हटलं जातं आयपीस. दिस इज कॉल्ड ॲज ए आयपीस. म्हणजे जी आईच्या जवळ असते दॅट इज आय पीस अँड अनदर वन इज ए ऑब्जेक्टिव्ह. दे विल बी फेसिंग द ऑब्जेक्ट्स. देन वी वॉन्ट टू ट्राय द एक्सप्लेनेशन्स ऑफ द डायग्राम. There are two different lessons having the different size, and these are be passes through different lenses, that is magnifying, and is another part will be produce the images, that is A and another is B, that is A dash and B dash. ही जी AB आहे it is the original object because ओरिजिनल ऑब्जेक्ट आहे आणि आपल्याला काय एकदम मायनर म्हणजे एकदम लहान आहे ते 10⁻⁻1 to 10⁻³ इतका साईज ह्या ओरिजिनल ऑब्जेक्टचा आहे. अँड दिस ओरिजिनल ऑब्जेक्ट विल बी मॅग्निफाईड ऑफ दॅट पॉइंट्स. मॅग्निफाईड झालेला आहे आणि अशा पद्धतीने एक डिफरंट जे काही इमेज आहे ते आपल्याला भेटलेले थोडी लार्ज इमेज भेटणार आहे. आणि ही जे काही काम करत आहे इट इज अ सिम्पल, जे काही सिंपल कंपाऊंड आहे हे सिंपल कंपाऊंडचं काम करता. इट इज ओनली वन कॉन्वेक्स लेन्स अँड द अनदर कॉन्वेक्स लेन्स ओके, द अनदर कॉन्वेक्स लेन्स विल बी हे एक अनदर कॉन्वेक्स लेन्स आहे आणि याला आयपीस म्हटलं जातं. त्याचबरोबर ही जी काय आयपीस आहे ही जी तयार झालेली जी काही ऑब्जेक्टची इमेज आहे परत त्याला काय करते, परत मॅग्निफिकेशन्स करते आणि परत एक नवीन इमेज किंवा मोठी इमेज त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकते. अँड दीज आर होल डिस्टन्स दॅट इज VE, इमेज वेलॉसिटी, इमेज डिस्टन्स that is VE, and another part that is U of E, and this is a U. Okay, is a object distance. It is also object distance by the image, and it is also one of the image distance by the images.
And another part will be discussed in the same lectures, that is these are the beta. ओके, बीटा आणि बीटाला जे काय फेस करणार हे दोन पद्धतीचे, हे ठीक डबल डॅश अँड इट इज अ बी डबल डॅश. ओके, देन ही जी काही नवीन आणि लार्ज जी काही प्रोड्यूस करणार इथं तर ओरिजिनल, दिस इज द ओरिजिनल ऑब्जेक्ट अँड फर्स्ट मॅग्निफाय, पहिल्यांदा मॅग्निफाय झालं फर्स्ट लेन्सेसमधलं हे ऑब्जेक्ट तयार झालं, हे ह्याच्यापेक्षा थोडीशी साईजनं मोठा आहे. त्यानंतर डायरेक्टली जे काय थर्ड मॅग्निफिकेशन झालं, हे इतका मोठा डिस्टन्स आपला किंवा इतका मोठा ऑब्जेक्ट आपल्याला बघण्यासाठी मिळतं. दॅट इज ए डबल डॅश अँड बी डबल डॅश. ए बी आर the placed in between f and 2f, that is focal length. AB will be placed in between f and f, म्हणजे ही AB आहे. ओके, f and 2f म्हणजे f जी काही फोकल लेंथ आहे स्मॉलेस्ट किंवा फर्स्ट कॉन्वेक्स लेन्स आहे. अनदर इज 2f, इट इज फोकल लेंथ ऑफ अनदर. Then produce the real inverted and magnified image, that is A dash and B dash. They will be produce real inverted and magnified image, that is A dash and B dash, that is A dash and B dash. ओके, ए बी काय झालं, ए डॅश आणि बी डॅश एक इमेज प्रोड्यूस केलं, मॅग्निफाईड इमेज प्रोड्यूस केलं. देन आय लेन्सेस बिहेव्स लाईक अ सिम्पल मायक्रोस्कोप्स, म्हणजे जे काय आय लेन्स आहे सिम्पल, परत त्याच्यानंतर काय होणार, सिम्पल मायक्रोस्कोप म्हणून बिहेव करणार आहे, ह्याच्यापेक्षा एक लार्ज इमेज प्रोड्यूस करणार आहे. व्हर्च्युअल अँड मॅग्निफाईड इमेज विल बी प्रोड्यूस. देन दॅट इज ए डबल डॅश अँड बी डबल डॅश. ओके, या ठिकाणाहून हे इथंपर्यंत झालं फर्स्ट सिम्पल जे काही मायक्रोस्कोप वर्क झाल्यानंतर ही जी इमेज भेटलेलं आहे. परत हे एक ऑब्जेक्ट आहे असं कन्सिडर केलं. त्याचबरोबर आपण जे काही शिकलेलं आहे सिम्पल मायक्रोस्कोप, त्या सिम्पल मायक्रोस्कोप म्हणून बिहेव करणार आहे हे लेन्स 2 आयपीस आय लेन्सेस. देन दे विल बी प्रोड्यूस दॅट इज लार्ज ए डबल डॅश अँड बी डबल डॅश विथ रिस्पेक्ट टू देअर ओरिजिनल ए बी. म्हणजे ओरिजिनल ए बीच्या पासून एक फर्स्ट इमेज भेटला, त्याचा इमेज अनदर, म्हणजे दोन वेळा प्रोसेस होत असता एका कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये ॲज ए सिम्पल मायक्रोस्कोप. बट सिम्पल मायक्रोस्कोपमध्ये काय होत असतं, स्पेरिकल ॲब्रेशन आणि क्रोमॅटिक ॲब्रेशन विल बी प्रोड्यूस्ड इन द कंपाऊंड मायक्रोस्कोप. दे विल बी निग्लेटेड अँड they will be neglected or reduced, eliminate or reduce होत असतं. इलिमिनेट और रिड्यूस होत असताना आपलं दोन मेथड्स हे माहीत असते आणि तेव्हा त्या टायमाला इट इज ॲट द सायमल्टेनियसली प्रोसिजर होत असताना हे दोन्ही प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स म्हणून काम करत असतात. ॲट द सेम टाईम म्हणजे एक प्रोसेस होत असताना हे एक कॉन्व्हेक्स लेन्स आहे म्हणून काम करत असतं, पण सायमल्टेनियसली वर्क होत असताना ॲज ए प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स म्हणून काम करत असतं फॉर द रिड्युसिंग और इलिमिनेटिंग ऑफ द स्पेरिकल अँड क्रोमॅटिक ॲब्रेशन्स. Then we write the tan of beta is equal to, जे काही डेरिवेशन्स आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये सॉल्व्ह केलेलं आहे तेच डेरिवेशन्स आपण या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करणार आहे. टॅन ऑफ बीटा म्हणजे हे जी टॅन करताय ऑपोजिट साइड आपण ॲडजेसंट साइड, टॅन ऑफ बीटा इज इक्वल टू दॅट इज ए बी ए डबल डॅश बी डबल डॅश, म्हणजे ए डबल डॅश अँड बी डबल डॅश, दॅट इज टोटली VE. ए डबल डॅश अँड बी डबल डॅश B double dash divided by VE, and another is also equal to, that is A dash B dash divided by UE. A dash B dash divided by UV, म्हणजे A dash B dash आणि UV जे काय आहे ही सेम अँगल या दोन्हीसाठी देखील असणार आहे, म्हणजे अपोजिट साइड A dash B dash and another is UE. Then also tan alpha is equal to A dash B dash AB, जे ओरिजिनल आहे AB डिवाइडेड बाय D, म्हणजे ह्यातलं जे काही डिस्टन्स आहे इट इज अ D, AB डिवाइडेड बाय D. Okay, now M is equal to
m it is equal to tan alpha divided by tan beta divided by or beta divided by alpha. m is equal to beta divided by alpha, that is approximately is equal to आपण यूज केलं होतं tan of beta divided by tan of अल्फा. ह्याच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण ॲज इट इज हेच इक्वेशन्स हेच डेरिवेशन्स आपण सॉल्व केलेलं होतं. बट या ठिकाणी थोडंसं डिफरंट आहे, तर मी हे यूज करतो. अँड अनदर पार्ट इज देन टॅन ऑफ बीटा इज इक्वल टू दॅट इज ए डॅश बी डॅश डिवायडेड बाय यू ई इनटू, जर मल्टिप्लाय करायचं असेल तर काय करावं लागते, रेसिप्रोकल करावं लागते. हे जर रेसिप्रोकल केल्यानंतर जी काही व्हॅल्यूज भेटणार आहे दॅट इज एन टू d divided by ab. We take the reciprocals, then we can be directly multiplied of this. and when here directly multiplication असेल तर मी काय करणार, a dash b dash divided by ab करणार आहे, d divided by uv करणार आहे. then a dash b dash divided by ab. A dash b dash, it is the first image produced will be first lenses, and ab it is the original object size, and it will be image size will be producing the first as a simple microscope into, that is d divided by uv. d divided by uv. d it is the original distance, that is original object distance or first distance, that is d जे काय आपण लिस्ट डिस्टन्स म्हणून स्टडी केलं होतं, then it is a d आहे. ओके, this is d and this is another is a uv. it is also object distance, this is also object distance, but this is the another lens and this will be another for another lens. म्हणजे दोन्ही वेगवेगळ्या लेन्ससाठी आहेत आणि सेम ॲज ए ऑब्जेक्ट डिस्टन्सच आहे. त्यानंतर देन m इज इक्वल टू, हे जे m इज इक्वल टू ह्याला आपण एक नाव दिलेलं आहे m0, स्मॉल m0, that is small m0 into that is me. another part is a me, and m0 ab upon a dash b dash divided by ab is equal to m0, that is also is equal to linear magnifications, that is linear magnification. Then another part is, that is me is equal to angular magnification, that is m is equal to d divided by u. m is equal to d divided by ue, that is the angular magnifications. That is linear and angular magnifications will be distributed by the using that equations. Okay, now start to discussions. म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये काय केलं जातं, एक दोन वेगवेगळे लेन्सेस यूज केलं जातं एका सिलेंड्रिकल ह्याच्यामध्ये, आणि जे लार्ज लेन्सेस आहे दे विल बी ॲट द नॉट अ लार्ज, बट या ठिकाणी डायग्रामॅटिक समजण्यासाठी थोडंसं लार्ज यूज केलेलं आहे. देन या ठिकाणी जी काही अनदर पार्ट आहे, जे ऑब्जेक्टला फेस करणारं जे काही लेन्स असतं त्याला ऑब्जेक्टिव्ह म्हटलं जातं, आणि जे काही फेस करणारं अनदर रिमेनिंग लेन्स असतं त्याला आयपीस म्हटलं जातं. आणि या ठिकाणाहून आपण बघत असतो इतकी मोठी ही इमेज दिसत असते. ठीक आहे, तर ॲक्च्युअल प्रोसिजर काय होत असते, ही जी काही इमेज आहे इट इज नॉट अ इमेज, इट इज रिअल ऑब्जेक्ट इज व्हेरी व्हेरी लेस. म्हणजे जे काही ऑब्जेक्ट असणार आहे हे खूप लहान ऑब्जेक्ट असणार. तर ऑब्जेक्टची जी काही रेंज मी सांगितलं होतं, रेंज ऑफ द ऑब्जेक्ट 10⁻⁻1 मिलीमीटर टू द 10⁻³ मिलीमीटर इतका तिचा रेंज असणार आहे. तर त्या रेंजमध्ये फर्स्ट विल बी जी काही मॅग्निफिकेशन होत असते ते फर्स्टला एक सिम्पल मायक्रोस्कोपचं काम करत असते, आणि त्याचबरोबर दोन वेळा जे सिम्पल मायक्रोस्कोपचं काम होत असते इन्व्हर्टेड काम होत असते दोन्हीमध्ये. ठीक आहे, देन फर्स्ट या ठिकाणी फर्स्ट जी काही ऑब्जेक्टिव्ह आहे, विथ द ऑब्जेक्टिव्ह इट इज सेड टू बी द लेन्सेस विच कॅन बी फेसिंग द ऑब्जेक्ट, आणि आपण या ठिकाणाहून बघत असतो. फर्स्टला अशा पद्धतीने होणार आणि एक छोटासा इमेज तयार होणार, त्याच्यापेक्षा जे ऑब्जेक्टिव्हपेक्षा थोडासा लार्ज असणार. बट ही देखील इमेज आपल्याला इझिली दिसू शकत नाही, त्यामुळे आपण दुसरा लेन्स यूज केलेला आहे आणि ह्याचं देखील मॅग्निफिकेशन करून ह्याच्यापेक्षा एक लार्ज इमेज
प्रोड्यूस झालेला आहे आणि या ठिकाणून आपण डायरेक्ट याला बघत असतो, इट इज नॉट. ठीक आहे. आपण जे काही आयपीएस ठेवत असतो एखाद्या लहान ऑब्जेक्टला बघत असताना जे काही कंपाऊंड मायक्रोस्कोप यूज करत असतो, हे कंपाऊंड मायक्रोस्कोपची जी काही ऑब्जेक्टिव्ह आहे हे या ठिकाणी फेस केलं जातं आणि या ठिकाणाहून बघत असताना आपल्याला ही एक डिफरंट इमेजेस त्या ठिकाणी आपल्याला दिसत असते विच कॅन बी लार्जेस्ट अँड वी आर इझिली सीन द व्हर्च्युअल, रियल and magnified images, that is A dash and B dash with respect to their original A and B. अशा पद्धतीने आपण कंपाऊंड मायक्रोस्कोपचा स्टडी केलेला आहे.